आपण हरतालिकेचे व्रत सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे, त्याच्यानंतर हरतालिकेची पूजा सुरुवात करायची। अशा पद्धतीने आपण स्वतः हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि पूजेला सुरुवात करायची। फ्रेंड्स, मी आज हरतालिकेची पूजा करणार आहे। त्याच्यासाठी ही महादेवाची पिंड बनवणार आहे। हरतालिकेचं व्रत गणपती बसायच्या आदल्या दिवशी असते। दरवर्षीप्रमाणे आजही हे वर्ष आलेलं आहे। हरतालिकेचं त्याच्यासाठी ही महादेवाची पिंड अशा प्रकारे बनवून घ्यायची। ही महादेवाची पिंड अशा प्रकारे बनवून घ्यायची आणि इकडे 2 हरतालिका बनवायच्या। ही महादेवाची पिंड आहे ना, ही अशा पद्धतीने बनवून घ्यायची आणि ही वाळूचीच बनवायची असते। मी हे वाळू घेतलेली आहे। वाळू स्वच्छ धुवून घ्यायची। ही महादेवाची पिंड माझी बनवण्यात झालेली आहे। त्याच्यानंतर एक हरतालिका बनवली आहे। अशा उभ्या हरतालिका बनवायच्या। इकडे नंदी महाराज बनवायचे। इथे मी असे नंदी महाराज बनवले आडवे आणि इथे गणपती ठेवायचा। गणपती सर्वप्रथम गणपतीची पूजा करायची। अशा पद्धतीने माझे हे पूर्णपणे मांडणी झालेले आहे। त्याच्यानंतर दिवा लावायचा। दिवा सर्वप्रथम लावायचा आपण पूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर। दिवा ठेवण्याच्या अगोदर दिव्याच्या खाली अक्षदा व्हायच्या, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि त्याच्यानंतर एक फूल व्हायचे आणि तिथे दिवा ठेवायचा। दिव्याला हात जोडून नमस्कार करायचा। मी इथे एक सुपारी घेतलेली आहे। ही सुपारी म्हणजे गणपती आहे। या सुपारीची आपण पंचामृत ओतून अभिषेक करणार आहोत। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। अशा पद्धतीने 3 वेळा पंचामृत सोडायचे। त्याच्यानंतर 3 वेळा पळीने ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। अशा पद्धतीने पळीने पाणी सोडून द्यायचे आणि ओम गण गणपते नमः असे म्हणायचे। त्याच्यानंतर सुपारीला नमस्कार करायचा आणि ती सुपारी अशा पद्धतीने इथे ठेवायची। त्या सुपारीवर हळदी कुंकू व्हायचे। ती सुपारी ठेवण्याच्या अगोदर त्याच्या खाली अक्षदा व्हायच्या। त्याच्यानंतर त्या अक्षदांवर ती सुपारी अर्पित करायची। हा आहे आपला गणपती। त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आणि गणपतीला दुर्वा खूप आवडतात, त्याच्यामुळे गणपतीवर दुर्वा व्हायच्या आणि जास्वंदीचं फूल पण गणपतीला खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे जास्वंदीचं फूल गणपतीवर व्हायचे। पिंडीवर हळदी कुंकू व्हायचे। सर्वप्रथम तांदूळ व्हायचे, त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचे। हळदी कुंकू वाहिल्यानंतर एक फूल अर्पित करायचे। फूल खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे
आम्ही या फुलाचे झाडच आमच्या दारात लावलेले आहे. मी आता महादेवाच्या पिंडीवर ते फुल सुद्धा अर्पित करणार आहे. इथे सुद्धा आपण गणपती केलेला आहे. त्या गणपतीला हळदी कुंकू व्हायचे. नंदी महाराजांना सुद्धा हळदी कुंकू व्हायचे. आणि इकडे 2 हरतालिका बनवल्या आहेत, त्यांना सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचे. सर्वप्रथम सगळीकडे हळदी कुंकू वाहून घ्यायचे. त्याच्यानंतर सर्वांना एक एक वस्त्रमाळ सुद्धा अर्पित करायची. त्याने मी वस्त्रमाळा बनवलेल्या आहेत. वस्त्रमाळांना अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घ्यायचे. त्याच्यानंतर गणपतीला वस्त्रमाळ घालायची. आणि ही वस्त्रमाळ या हरतालिकांना घालून घ्यायची आणि नंदी महाराजांना घालायची. नाही सॉरी, महादेवाच्या पिंडीवर ही वस्त्रमाळ घालून घ्यायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून महादेवाच्या पिंडीवर 11 पाने अर्पित करायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे मी पाला घेतलेला आहे पेरूचा. आपल्याला ज्या प्रमाणे आपल्या इथे जे उपलब्ध आहे ते घ्यायचं. माझ्याकडे आंब्याचा, पेरूचा, चाफ्याचा, हे कारलं. महादेवाची पिंड नाही दिले, पण महादेवाच्या पिंडीला या पानांचा स्पर्श झाला पाहिजे, आज त्याचाच मान असतो. हे सीताफळाचं फळ पण घेतलं आहे. कारलं, गवारीची शेंग आणि आघाडा. हे गणपती महाराजांना खूप प्रिय आहे. हे हा पाला आघाड्याचं कुठे गेलं? आघाडा. अशा पद्धतीने माझं सर्व मांडून झालेलं आहे. आणि आता मी विडा पण मांडणार आहे. ही विड्यासाठी पाने आणलेले आहेत. एक गणपतीचा आणि एक त्या हरतालिकांचा, असे 2 विडे मांडणार आहे मी. विड्यावर बदाम, खोबरं, सुपारी अशा पद्धतीने मांडून घेतलेलं आहे. आणि हळकुंड. आणि थोडा तांदूळ मांडायचा याच्यावर. आता ही हळदी आहे. तुम्हाला माझी ही पूजा कशी वाटत आहे हे कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याच्यानंतर ह्या 2 अगरबत्त्या लावून घ्यायच्या. तुम्हाला माझी पूजा कशी वाटत आहे हे सुद्धा सांगा. ही पूजा मनोभावे करायची असते. आता प्रसाद ठेवू द्या आणि झाले. अशा पद्धतीने पंचामृत आणि साखरेचा मी प्रसाद ठेवलेला आहे. त्याला सुद्धा 3 वेळा पाणी गोल फिरवून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने माझी पूजा पूर्णपणे झालेली आहे.